परराज्यातनं इकडे येऊन मराठी माणसाला ताकद दाखवतायत. नाही बोलेंगे मराठी, जो करना है कर लो, शिव्या देत आहेत मराठी माणसाला, मराठी भाषेला. इतका माज या भडव्यांना आलेला आहे. पहिली गोष्ट, हे लोक जिथे जातात तिथे शिव्या खातात, तरी ह्यांचा माज उतरत नाही. आता 1-2 वर्षापूर्वी गुजरातमध्ये 20,000 भैयांना हाकलून दिले बिहाऱ्यांना. त्याच्या आधी अनेक वर्षांपूर्वी आसाममध्ये जाळपोळ झाली. या भैयांना अक्षरशः जाळून टाकण्यात आलं. काही भैयांना गोव्याचे मुख्यमंत्री बोलले होते, म्हणजे या भिकाऱ्यांची ट्रेन आमच्या राज्यात नको. ह्यांना कुठेच इज्जत भेटत नाही, कारण हे जिथे जातात तिथे घाण करतात. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते ह्यांना जेव्हा फटकवून काढतात, मग हिंदी न्यूज चॅनलवाल्यांना जाम मिरच्या झोमतात. पण ज्यावेळेला काल एका मराठी रिक्षा चालकाला मारहाण केली, हिंदी न्यूज चॅनलवाले का मूग गळून गप्प बसले. हिंदी न्यूज चॅनलवाले गप्प बसले. आता हिंदी न्यूज चॅनलवाल्यांना ते दिसणार नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची सक्ती केली म्हणून हे लोक आज विरोध करतायत. महाराष्ट्रामध्ये कुठून येते एवढी हिंमत ह्यांच्यामध्ये? साऊथ मध्ये जाऊन करून दाखवा, गांडीत दम असेल तर. तिथे हे लोक काही बोलणार नाही, गप गुमान राहतील तिकडे, कारण ते सहन करत नाहीत. साऊथची लोक ते कडवट आहेत त्यांच्या भाषेसाठी. पण आपण घरंगळत जातो, आपण हिंदी बोलतो. एखाद्या भाजीच्या ठेल्यावरती गेलो तर आपण हिंदीमध्ये प्रश्न विचारतो. एखाद्या रिक्षात बसत असताना आपणच हिंदीमध्ये विचारतो, आपण हिंदीमध्ये सुरुवात करतो. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग आपण हिंदीमध्ये बोलतो, त्याच्यामुळे त्यांना मराठी भाषेची गरज वाटत नाही. महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला माझं आवाहन आहे, इथून पुढे महाराष्ट्रामध्ये जिथे जाल तिथे फक्त मराठी भाषेचाच तुम्ही वापर केला पाहिजे बोलण्यासाठी. कारण आपण हिंदी बोललो ना, म्हणून या परप्रांतीयांना मात चढलाय. महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. मराठी ठसा आपल्याला उमटवायचा असेल तर जिथे जाऊ तिथे आपण मराठी बोललं पाहिजे. ते आले तिकडे कमवायला, आपण मराठीचा आग्रह केला तर त्यांना झक मारून मराठी बोलावी लागेल, मराठी शिकावी लागेल. आपोआप सुधारतील सगळे. मराठीची गरज निर्माण करा, ते आपोआप मराठी शिकतील.